नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आम्ही खूप दिवसांनी टर्फला चाललेलो आहे। क्रिकेट अशी गोष्ट आहे की आमची आवडती आहे, पण आम्ही विसरून गेलो लिटरली कामामुळे। बस सेकंड पण आज आम्हाला टाईम भेटला आणि आम्ही सगळे मित्र चाललो आहे टर्फला क्रिकेट खेळायला। तर बघूया आज कशी मुवमेंट होते, काय होती। आम्ही टर्फला पोचलेलो आहेत आणि हे बघू शकता मस्त असा सूर्यास्त पण झालेला आहे आणि टर्फची साईज पण बघू शकता, मोठा टर्फ आहे। 1 तास 900 रुपये घेतलेले त्यांनी। बघूया टर्फची मजा घेऊया आज जरा। संख्या क्रिकेट खेळायला आलाय ऋत्या, फोन ठेव बस अडीच पाय गेलाय हे मार ऋत्या, आज लय तू जिग मेजर केलेत, उड्या मार थोड्या, मार ना उड्या मार थोड्या। फिटनेस टेस्ट ओयो टेस्ट मध्ये 22 गुणांक आहे मला। किती पैकी 200 पैकी ओयो टेस्ट मध्ये किती बॉल आणलेला आहे इथं चालू झालेलं आहे। हे बघा CMM मेजरमेंट फेल झालेलं आहे, तसं आउट नाही, डायरेक्ट कॅच आउट। ज्याला फुल खेळायचंय तो फुल खेळ, तुला फुल टाकू वाटते फुल खेळ, ज्याला फुल खेळ टाकता येते त्याने फुल खेळ। आत्मविश्वास स्टार्टिंगलाच थोडं का रे, हेच तुझं काम आहे का? नित्या पण असाच रोज नाराज होतो तुझ्यावर। क्रूर असले ना, चांगले मोठे शूर घडलेत त्या शब्दांमुळे। बालाजी आज पहिला बॉल आहे, हे ओंक्या पहिल्यापासूनच वाईड फेकतो, तसा वाईड फेकलेला आहे पहिला बॉल त्यांनी। तर मी तुम्हाला फक्त मेन क्लिप दाखवतो आज त्यामध्ये, म्हणजे हे बघू शकता पहिला बॉल आणि 1 रन काढलेला आहे। 2 विकेट घेतली आणि 3री विकेट आहे आता। वाचला जिथं रामा तिथं हॅट्रिकचा चान्स। हे बघा ऋषभ पंत पळताना दिसलेले तर आज कायला 30 रनाची आवश्यकता आणि इथं 2 गडी गारत। रामा शेट्टी उर्फ ऋषभ पंत म्हणजेच आपले ऋतिक जाधव घेऊन आलेत आपल्या हातात बॅट आणि हे बघा बॉल उडला नाही पण ऋतिक उडला। अप्रतिम। नेक्स्ट बॉल घेऊन येत आहेत ओमकारनाराम आणि हे ऋषभ पंतांनी दिलाय कव्हर ड्राईव्ह आणि ह्या आख्याने मिस केलेला आहे थ्रो। स्वतः ऋषभ पंत आलेले आहेत इथं आणि ऋत्याच्या मित्रांनी चक्क 6 मारलेला आहे। टुर्नामेंटचा 2रा षटकार, पहिला रामाच्या नावाला आणि 2रा त्याचे मित्र त्यांच्या नावावरती। तर ऋषभ पंत 3रा 6 मारू शकतात का बघू आपण। 6 काय गेला नाही पण मॅच जिंकली तर रामा सगळ्यांना जेवण देणार आहे असं त्यांनी बोली केलेली आहे। शब्द रेकॉर्ड नाही करू शकलो पण मी त्याचे स्मिथ असं रेकॉर्ड करू शकतो, बघू शकतो। आणि हा रामाच्या हातात दिलेला आहे 2 रनासाठी, पण इथं 1च घेणं पॉसिबल झालेलं आहे आणि इथं डाय मारलेले पण ऋतिकला काय आउट करू शकला नाही रामाने सगळे प्रयत्न झाडले पण ऋतिक जाधव स्वतः 2 बॉलात 11चं टार्गेट आहे आणि स्वतः ऋतिक हातात बॅट घेऊन ये। तर बघूया आता मॅच जिंकतीये का मॅच हारतीये। 2 बॉलात 11 रनाची गरज आहे आणि स्वतः ऋषभ पंत हातात बॅट आणि हे आता आमच्या आशा सगळ्या संपलेल्या, सगळ्या आशा ऋतिक वरती होत्या आज जिग मेजर होतील म्हणून, पण आशा भंग गेलेले आहेत ऋत्याने आमच्या। हे बघू शकता अशा प्रकारे 10-12 रनांनी मॅच हारलेलो आहे। 2 तर मॅच ऑलरेडी हारलेलो आहे आणि आता 3री मॅच हारायचा पण दुसरी कोणामध्ये आता जरा मी कामाला थकलो होतो रे। अरे भाऊ भैया सॉरी ना भैया, अरे लय डेंजर बॉलर आहे। अरे बॉल नाही बॉलर कसलाय क्या नीट आ गया शॉन्टेड दे छकडा। ओए अरे बाप राडा विषय का। कोण आहे रे बॅट्समन, कोण आहे रे बॅट्समन। पंप झाली पाहिजे चेस्ट। ऑलरेडी ऑपोनंट टीम 2 मॅच जिंकलेली आणि आता स्वतः ऑलरेडी 2 षटकार तर बसलेले आहेत, फक्त एका षटकाराची गरज आहे जिंकायला। डायरेक्ट जिंकून जाऊ आपण। बघू आता षटकार नाही, शॉट आहे प्रेशर
दिसायला लागले आता 2 षटकाराचे मानकरी. 2 नाही 3 रे. 3 का? सॉरी 3 षटकाराचे मानकरी मिळून रे. मिळून 3 षटकाराचे मानकरी. आता एक जाऊ दे डायरेक्ट आता. ओय शॉट आहे रे, शॉट आहे. प्रेशर दिसायला लागले. जिंकायला फक्त किती रनांची आवश्यकता? किती पाहिजे? 10 पाहिजेत. फक्त 10 रन पाहिजेत. आदिनाथने मन जिंकलेले. जिंकत चाललेले. गेला. दिसते 2च्या बरोबरीत एक मॅच डायरेक्ट. ठसून ते पण प्रेशर दिसायला लागले. तर आमचे बॉलर आलेले तो करणार रन. प्रेशर मध्ये बघा किती वाईड जातात. फक्त वाईड मोजा आता तुम्ही. फक्त वाईड मोजा. राम लेकरो यहाँ पे गलती करते हुए. प्रेशर. आरसीबी प्रेशर में. 5 बॉल 5 रनांची. आदिनाथ की 5 बॉलात 5 रनांची आवश्यकता. आणि दिलेले. फटकार मिलते जा रहे हैं यहाँ पे. सेम स्ट्रॅटर्जी. बैटिंग. राम लेकरो प्रेशर में. 4 मध्ये 4. 3 मध्ये 3 रनांची गरज आहे. आता षटकार नाही तर चौकार गेला तरी मॅच जिंकल. आणि ओमकारनाराम प्रेशर मध्ये. बॉलिंग चकमा नको खाऊ. डबल घेऊन टाक. आता बॉल पुढे जाणार रे. प्रेशर भैया 2 नुसतं पळायचं आता. बॉल नको मिस करू. वाईट बी देऊ शकतोय तू. वाईड बॉल आहे. एका चेंडू 3 रन. 2 भैया. पळ. अरे त्याला लागला ना बॉल. कॅच पकडला. याला लागला का बॉल. आदिनाथ मॅच जिंकायच्या कंडिशन मध्ये नव्हती. तुम्ही पॅनिक झाले. षटकार कशी हाडले 3-4. म्हणजे मला कॉन्फिडन्स माझ्यात आणायचंय. मित्रांनो मला कॉन्फिडन्स माझ्यात आणायचा आहे. म्हणजे 4-0 हरवून सुद्धा एवढा कॉन्फिडन्स. नाही 3-0 रे. 3च मॅच झाल्या राव. असं नका राव. संपली आता. एवढा कॉन्फिडन्स मला टीम मध्ये आम्ही नक्कीच हरलो. पण ह्या दोघांची बॅटल मध्ये आम्ही जिंकलाय. तुम्ही मॅच जिंकले. आदिनाथ मन जिंकलाय. किडनॅप बिल किडनॅप. आदिनाथला ते अंडरडॉग होता रे. वैभव जयस्वाल समजले त्याला. वैभव जयस्वाल समजले रे त्याला. नवीन कॉम्बिनेशन आलाय. खतरनाक घ्या. लारा सचिन ब्रॅथवेट. षटकार कशी हाडले पण येड्या. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये घ्या शेवट 4 बॉल. नाही तो नंतर टाकला पण होता रे. आज वर्किंग ना हिटर होते माग. ऋषभ अरे पण आता माझं वय झालंय. अरे आदिनाथ तुला खेळाडूचं वय झालं तर खेळाडू हा खेळाडू असतो. बस काय बोलत महेंद्रसिंग धोनी समर्थक. सुद्धा मला जिंकला का जिंकलायचं. आदिनाथ पण ते तुमच्या दोघांचं टशन होतं ना. हे बाकीचे प्लेयर बघून इन्स्पायर झाले. पण ते विचारायचं तू कॅच घ्यायला आलता काय मारायला आलता काय मला. एवढा राग का बरे होता. हे दादा विचारत होते मला याच्याबद्दल. एवढा द्वेष काय तुला माझ्याबद्दल. रामा 3 मॅच जिंकलेला आहे पण इथं शब्दांनी हरलेला आहे तो आज. शब्दांना नेहमीच हारतो मी. मी तर हजारची पॉईंट टाकतो. जेव्हा शिरत तूप असेल तेव्हा हरावं लागेल. आदिनाथने आज काय येतोय. आदिनाथच्या पारीवर काय आदिनाथ पासळकर होता की आदिनाथ पिसळकर होता ते समजत नव्हतं. तू ग्राम रुकळवाड्याचा दिसलाच नाही मला आज कुठं. काय ऍक्सिडेंट झाला माणूस असं कुठे लागेल. नाही, तरी पण खेळला हे बघू शकता. डेडिकेशन. ऍक्सिडेंट मेजर ऍक्सिडेंट बट स्टील. लगेच आलो मी. आणि काय आता तुम्हाला माहिती वर्षानंतर बॅट. पण आदिनाथचा इम्प्रूव्ह गेम बद्दल काय म्हणणं आहे तो. नाही, मी आता होतं जीप चालायची त्याची. मी खूपच प्रभावित झालोय त्याच्यावर.
मला असं वाटायचं तो फक्त तोंडाने फेकतो आज मला कळलं हाताने पण फेकतो. आणि व्हाईट मध्ये बी राम राम भेटत होतो. त्याला फॉर्म मध्ये आले दोन मॅच तो व्हाईट मुळे हारलो आम्ही. रोज मॅच झाल्या ना त्या. ते एकदम खरं आहे. मी एका वर्षात ना आलोय. कधी रोज खेळलो मा रोजचा दिसला का गेम. रोज बी नाही दिसला आणि आज बी नाही दिसला ऋतिक जाधव. होम ग्राउंड होते एकेकाळी. आज बरं झाला हा इथं बाल्या इथं स्वतः आहे इथं उपस्थित नाही तर नाही, यानं ना दिसली, काम दोन केली. शॉट टाकले ना, आज बालाजी सांग किती हार्डवर्क ते केलंय. दोन शॉट एडिट करून तो ग्रुपवर टाकतो. वाच वाच असं दाखवलं असतं. टायर्ड होतो रे खूप. आज संडे वर्किंग करून आलेला होता तो. आणि माझी फेवरेट बॅट पण नव्हती. चेनकुली की मेनकुली वाली चाललीच नसती, राहू दे. अरे हाती बॅट आणली नाही ना आपण हॅट्रिकची. काय आता असू